ओके, आवाज येतो व्यवस्थित? आता आपण थर्ड फॉर्म ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर, that is third form, exponential form. Form of a complex number आता आपण पाहू. ओके, कोणते कोणते फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर रिप्रेझेंट करायचे? पहिला आपण काल पाहिला रेक्टिलिनियर फॉर्म, त्यानंतर पाहिला पोलर फॉर्म, आता थर्ड आपण पाहणार आहोत एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल z is equals to x plus iy हा सगळ्यात नॅचरल आणि नॅचरल फॉर्म आहे कॉम्प्लेक्स नंबर रिप्रेझेंट करण्याचा, ज्याला आपण कोणता फॉर्म म्हणतो? रेक्टिलिनियर. दुसरा आहे z is equals to r cos of theta plus I sin of theta. हा कोणता फॉर्म आहे? पोलर फॉर्म टू रिप्रेझेंट. थर्ड आहे z is equals to r e to the power of I theta. हा कोणता फॉर्म आहे? एक्सपोनेन्शियल. ओके, अजून कोण नवीन आले का? तुम्ही जॉईन का होत नाहीत बरं? काय प्रॉब्लेम येतोय? सारिका, येस सर. हा, जॉईन का होत नाहीत सगळे मुलं, स्टुडंट्स आज? काय माहित नाही सर. ओके ओके ओके. आणि साक्षी कुठे आहे? नाही माहिती सर. ओके, भावना आता आली होती, कुठे गेली? सर ऍक्च्युली त्यांच्या तिथे आहे ना, त्यांच्या गावामध्ये रेंजचा प्रॉब्लेम आहे जरा भावनाच्या. ओके, ठीक आहे ठीक आहे, चालेल. मग आपण स्टार्ट करू. तसं रेकॉर्ड होते, नंतर ते पाहू पण शकते. स्क्रीन दिसतीये का? हो दिसतीये. ओके, हे सगळं बॅकग्राऊंड वगैरे व्यवस्थित दिसते? हो. ओके. आता आपण पुढचा फॉर्म पाहू, दॅट इज एक्सपोनेन्शियल फॉर्म. यामध्ये काय होतं की द सेम नंबर वी रिप्रेझेंट बाय दिस फॉर्म, आर आणि ई टू द पॉवर ऑफ आय थीटा. सो वी हॅव टू प्रूव्ह, आपल्याला काय प्रूव्ह करायचं? z इज इक्वल्स टू एक्स प्लस आय वाय इज इक्वल्स टू आर ई टू द पॉवर ऑफ आय थीटा. आणि आपण काल काय प्रूव्ह केलं? z इज इक्वल्स टू एक्स प्लस आय वाय इज इक्वल्स टू आर कॉस ऑफ थीटा.
प्लस आय साइन ऑफ थिटा. हे आपण प्रूव्ह केलं होतं काल. आज आपल्याला हे प्रूव्ह करायचंय. हे आपण काल कसं प्रूव्ह केलं? आपण एक्स आणि वाय च्या व्हॅल्यूज ठेवल्या है ना, आणि त्यानंतर आपल्याला हा पार्ट भेटला होता काल. आज आपल्याला हे प्रूव्ह करायचंय. हे प्रूव्ह करताना आपण पहिल्यांदा एक अनालॉजी घेणार. आपल्याला प्रूव्ह काय करायचंय? z इज इक्वल्स टू r e टू द पॉवर ऑफ I theta. Okay. Now we have Maclaurin series. Maclaurin series काय आहे? e to the power of n is equals to 1 plus n divided by 1 factorial plus n square divided by 2 factorial plus and so on. हे आहे Maclaurin series. Say this is our equation. Say इथं n is equals to I theta. ओके, कारण आपल्याला e टू द पॉवर ऑफ n साठी नाही पाहिजे, आपल्याला कशासाठी पाहिजे? e टू द पॉवर ऑफ I theta. आपल्या फॉर्म्युला मध्ये आपल्याला ते प्रूव्ह करायचे. ओके, सो n is equals to I theta. e टू द पॉवर ऑफ I theta टाकल्यानंतर काय होईल? 1 plus I theta divided by 1 factorial plus I theta square divided by 2 factorial plus I theta cube divided by 3 factorial plus and so on. Okay, so this is equation number 2 and this is equation number 1. Now we have already proved z is equals to r cos of theta plus I sin of theta. काल आपण अर्गॅन डायग्रामचा वापर करून हे ऑलरेडी प्रूव्ह केले. से दिस इज इक्वेशन नंबर 3. Now we have z is equals to r cos theta plus I sin theta. आपल्याला काय दाखवायचं आता? cos theta ची व्हॅल्यू आणि sin theta ची व्हॅल्यू ही आपल्याला आता कशी दाखवायची आहे? थीटाच्या फॉर्म मध्ये, एक्सपोनेन्शियलच्या फॉर्म मध्ये. आपल्याला एक्सपान्शन माहित आहे. cos थीटाचे एक्सपान्शन काय आहे? 1 minus theta square divided by 2 factorial. हा एवढाच थोडा पार्ट कठीण आहे, पण तो एक दोनदा तुम्ही स्वतः डिराइव केल्यावर तुम्हाला येऊन जाईल. divided by 4 factorial plus सॉरी मायनस येईल. आता हे एक्सपान्शन आहे, हे फॉर्म्युले आहेत, स्टँडर्ड फॉर्म्युले तुम्हाला झाले. theta to the power 5 divided by 5 factorial plus and so on. This is equation number 4. आणि sin theta काय आहे? sin theta आहे theta minus theta cube divided by 3 factorial plus theta to the 5 divided by 5 factorial minus theta to the 7 divided by 7 factorial plus and so on. This is equation number 5. आता आपण काय करू? हे एक्सपान्शन झालंय. आपल्याला नेमकं दाखवायचं काय? आपल्याला दाखवायचं आहे z इज इक्वल्स टू r e टू द पॉवर ऑफ I थीटा. याचा अर्थ काय आहे? आपण जेव्हा cos ची व्हॅल्यू ही ठेवू, sin ची व्हॅल्यू ही ठेवू,
त्यानंतर आपल्याला असं काहीतरी भेटायला पाहिजे, आणि e टू दी पॉवर ऑफ आय थिटा आपण ऑलरेडी काढलेला आहे, ऑब्विसली मिळणारच आहे आपल्याला. तर आपण आता ट्राय करू. व्हॉट वी हॅव z, एक मिनिट हा, थोडं अक्षर लहान काढतो, मोठं डेरिव्हेशन आहे. z इज इक्वल्स टू r cos ऑफ थिटा प्लस I sin ऑफ थिटा. r जशाला तसं cos थिटाची व्हॅल्यू पुट करू. काय होती cos थिटाची व्हॅल्यू? 1 minus theta square divided by 2 factorial plus theta to the power of 4 divided by 4 factorial minus theta to the power of 6 divided by 6 factorial plus and so bracket close plus I बाहेर sin theta ची व्हॅल्यू theta minus theta to the power of cube divided by 3 factorial plus theta to the 5 divided by 5 factorial minus theta to the 7 divided by 7 factorial plus and so on bracket close. आपण काय केलंय, cos थिटा आणि sin थिटाचं जे एक्सपान्शन आहे ते फक्त या ठिकाणी टाकलंय, आणि हा आपल्याला एवढा सगळा गोंधळ काय दाखवायचा आहे, हा एवढा सगळा पार्ट e टू दी पॉवर ऑफ आय थिटा आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. ओके, आपण कसं करणार? z इज इक्वल्स टू r वन जशाला तसं 1 प्लस -1 आहे या ठिकाणी. -1 म्हणजे प्लस जर आपण या ठिकाणी दिलं तर हे झालं आय स्क्वेअर थिटा स्क्वेअर डिवाइड बाय 2 फॅक्टर. छोटीशी ट्रिक वापरली आपण. आय स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय आय स्क्वेअर इज इक्वल्स टू +1, म्हणून आय टू दी पॉवर ऑफ 4 असं पण आपण ठेवू शकतो. हे पार्ट का ठेवलंय आपण? बिकॉज आय टू दी पॉवर ऑफ 4 इज इक्वल्स टू 1 आणि आय स्क्वेअर इज इक्वल्स टू -1. just an arrangement. Minus so plus I to the power of 6 theta to the power of 6 divided by 6 factorial. या ठिकाणी I to the power of 6 is equals to 1. Plus and so on. Plus I. आधी या ठिकाणी आपल्याला काय करायचे, हा I मध्ये आहे, बाहेर आहे, तो मध्ये आपण मल्टिप्लिकेशन मध्ये टाकू आणि आपल्याला काय मिळणार, I थिटा मायनस I थिटा क्यूब डिवाइड बाय 3 फॅक्टोरियल प्लस I थिटा टू दी 5 डिवाइड बाय 5 फॅक्टोरियल मायनस I theta to the power of 7 divided by 7 factorial. मग आता आपल्याला काय येणार, r 1 plus I theta to the power of 2 divided by 2 factorial plus I theta to the power of 4 divided by 4 factorial plus I theta to the power of 6 divided by 6 factorial plus and so on plus I theta plus. आता या ठिकाणी काय येणार, मायनस आहे ना, -1 इज इक्वल्स टू आय स्क्वेअर. मी जर आय स्क्वेअर इथे टाकलं तर आय क्यूब होईल आणि इथे आय टू दी पॉवर ऑफ 3, म्हणजे मी आय थिटा टू दी पॉवर ऑफ 3 च्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. या ठिकाणी काय करणार,
मी आय टू दी पॉवर ऑफ 4 म्हणजे 1 वापरणार, म्हणजे या ठिकाणी आय टू दी पॉवर ऑफ 5 होणार आणि आय थिटा टू दी पॉवर ऑफ 5 असं मला करता येईल. सो आय विल यूज दॅट ट्रिक. आय टू दी पॉवर ऑफ 4 सॉरी divided by 3 factorial, because -1 is equals to I square plus I to the power of 4 divided by 5 divided by theta to the power of 5 factorial plus I to the power of 7 theta to the power of 7 divided by 7 factorial. मग आता काय येणार R I सॉरी हा I नाही 1 आहे 1 plus I theta square plus I theta to the power of 4 divided by 4 factorial plus I theta to the power of 6 divided by 6 factorial plus and so on plus I theta plus I theta to the power of cube divided by 3 factorial plus I theta to the power of 5 divided by 5 factorial plus I theta 7 divided by 7 factorial. आता मी या सगळ्या गोष्टी जर ऍड केल्या तर मला काय मिळेल R is equals to 1 plus I theta plus I theta square divided by 2 factorial plus I theta cube divided by 3 factorial plus I theta 4 divided by 4 factorial plus I theta 5 divided by 5 factorial plus and so on. आणि ही व्हॅल्यू काय आहे, ही व्हॅल्यू आहे e to the power of I theta, and that's why R is equals to e to the power of I theta, and hence proof. हे स्वतः डिराईव्ह करा, तुम्हाला कळून जाईल. अशा प्रकारे आपण काय पाहिलं, हा हिमांशु हिमांशु काय नाही कळालं सर ते हॅलो, मला ऐकू नाही येत. हॅलो हा हिमांशु बोल ना, प्रॉब्लेम काय.
मला हिमांशूचा आवाज येत नाहीये, मी नंतर त्याला बोलेन. ओके, आता आपण काय पाहिलं की z इज इक्वल्स टू x plus iy, which is equivalent to r cos of theta plus I sin theta, which is equivalent to r e to the power of I theta. Okay, how to represent same on Argand diagram? हे रियल नंबर लाइन आहे x, ही इमॅजिनरी लाइन आहे iy. तर z हा नंबर कसा असतो? z इज इक्वल्स टू r e to the power of I theta, आणि theta हा अँगल असतो आणि r हा ह्याची लेंथ असते. ओके, काल आपण पाहिलं होतं. तर ह्या प्रकारे हे रिप्रेझेंट, दिस कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज r cos of theta plus I sin of theta, and which is in natural form can be represented as x plus iy. हेच आपण पाहिलं होतं. ओके, नाउ वी हॅव अ प्रॉब्लेम. ओके, एक प्रॉब्लेम करा माझ्यासोबत. फाइंड द complex roots of equation 2z square minus 9z plus 12 is equals to 0. कोणी नवीन ऍड झालं का? कोणी आले का अजून? केला का स्टार्ट प्रॉब्लेम? काढा दोन रूट्स. अलग आंसर? सांगा आन्सर पटकन.
तारिका काय आलं उत्तर? कोणीच उत्तर नाही सांगत आहे. ओके, तर आन्सर असं आहे we have equation say f of z काय आहे 2z² minus 9z plus 12 is equals to 0. ओके, आपण फर्स्ट लेक्चर मध्ये पाहिलं होतं, काय पाहिलं होतं की z² जो असतो हे पॉलिनॉमियल इक्वेशन आहे, ह्याचा आपल्याला रूट फाइंड करायचा आहे. म्हणजे z च्या 2 व्हॅल्यूज येतील कारण ह्याचा पॉवर 2 आहे. याचा अर्थ हा जो ग्राफ आहे तो 2 वेळेस टच होतोय. कुठे टच होतोय? एक्स ऍक्सिसला. आपण पाहू हे कसं होतं. आपल्याकडे सॉफ्टवेअर आहे जिओजेब्रा नावाचं, त्यावर आपण हा ग्राफ प्लॉट करू. काय आहे आपला 9z to the power of 2
प्लस माइनस 9z ठीक आहे, आपण नंतर प्लॉट करू ते. ओके, हे तुम्ही प्लॉट करा. मोबाईल मध्ये ऍप आहे जिओजेब्रा, त्यावरती प्लॉट करा. मला इथे ते जमत नाहीये. आय हॅव सम प्रॉब्लेम विथ माय ऍप. ओके, सो आपल्याकडे आहे 2z² minus 9z plus 12 is equals to 0. Comparing this equation with az² plus bz plus c is equals to 0. त्यावेळेस z ची व्हॅल्यू काय येते? -b plus or minus root of b² minus 4ac divided by 2a. ओके, तर आपण त्या व्हॅल्यूज आता पुट करू. z is equals to -b म्हणजे काय? मायनस ऑफ मायनस मायनस प्लस और मायनस रूट ऑफ b² म्हणजे काय? -9 होल स्क्वेअर मायनस 4 आणि a म्हणजे 2 आणि c म्हणजे 12 डिवाइडेड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2. मग आपल्याला काय भेटतं? 9 plus or minus root of -15 divided by 4, which is equals to 9 plus root of -15 divided by 4 plus, sorry, and 9 minus root of -15 divided by 4, which can be written as z1 is equals to 9 divided by 4 plus I root of 15 divided by 4, and z2 is equals to 9 by 4 minus I root of 15 divided by 4. हे आपल्या आताच्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रॉब्लेम. इफ x plus iy is equals to 1 plus 2i divided by 1 minus 4i, determine x and y. ओके, आता हे कसं करणार आपण?
वी हॅव एक्स झेड कॉम्प्लेक्स नंबर दिला एक्स प्लस आय वाय काय आहे हे वी हॅव झेड इज इक्वल्स टू एक्स प्लस आय वाय विच इज 1 plus 2i divided by 1 minus 4i. Now we can do one thing 1 plus 2i divided by 1 minus 4i दोन्ही साइडला 1 plus 4i ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करू याचा अर्थ काय होईल 1 plus 2i 1 plus 4i divided by 1 minus 4i square 1 square का हे झाले a minus b आणि हे झाले a plus b a minus b multiplied by a plus b is equals to a square minus b square सेम तेच झालं या ठिकाणी a square म्हणजे काय 1 square आणि 4i minus 4i square म्हणजे a square minus b square चा फॉर्म्युला आपण या ठिकाणी वापरला मग आता आपल्याला परत काय आलं या दोघांचं मल्टिप्लिकेशन करताना 1 plus 2i plus 4i plus 8i square divided by 1 square minus 4i square काय येतं 4i square येतं 4i square is equals to 4 square i square 4 square म्हणजे 16 आणि i square म्हणजे मायनस तर मायनस 16 येते हा पार्ट so which is equals to -7i -7 plus 6i divided by 17 okay so we can write the same like this -7 divided by 17 plus 6i divided by 17 याचा अर्थ x is equals to -7 by 17 and y is equals to 6 by 17 so we have the values of x and y कोण आहे Redmi Note 7 Pro कोण आहे सांगा आपली ओळख द्या ओके ओळख नाही देत नो प्रॉब्लेम आपण पुढच्या पार्टला जाऊ ऑब्टेन अ क्वाड्रॅटिक इक्वेशन आता हा प्रॉब्लेम एक्झाम मध्ये खूपदा येतो बरं का हा खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे काय ऑब्टेन equation whose roots are
1 plus I and 1 minus I. ओके, रूट्स म्हणजे काय आपण आता पाहिलं. समजा आपल्याकडे काय असेल, एखादं काहीतरी नंबर असेल, एखादं इक्वेशन असेल f of x is equals to x square plus 2x plus 4x plus 3x plus 4 is equals to 0. हे जर असेल तर आपण याची रूट कसे फाइंड करतो, एक काहीतरी व्हॅल्यू येते. तर या ठिकाणी आपल्याला ऑलरेडी रूट दिलेला आहे, त्याचं आपल्याला काय काढायचं आहे, त्याचं आपल्याला ज्या इक्वेशनचे ते रूट आहे ते ऑलरेडी आपल्याला दिलेले आहेत. आपल्याला फक्त काय फाइंड करायचंय, ते इक्वेशन फाइंड करायचंय. मग आता आपण हे कसं काढणार. व्हॉट वी हॅव, Z1 एक रूट काय आहे, 1 प्लस आहे, कॉम्प्लेक्स रूट आहे. आणि दुसरं रूट काय आहे, 1 मायनस आहे. आपल्याकडे दोन रूट आहेत. तर ज्या इक्वेशनचे ते रूट आहेत ते आपल्याला शोधायचे, ते इक्वेशन शोधायचे. ओके, याचा अर्थ काय आहे की Z1 मायनस 1 प्लस I is equals to 0 and ह्याला आपण Z1 म्हणण्यापेक्षा Z is म्हणू, Z मायनस 1 मायनस I is equals to 0. हे दोन्ही गोष्टी ट्रू होतात बिकॉज दीज आर रूट्स. याचा अर्थ या दोघांचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला काय मिळेल, ते इक्वेशन. Z मायनस 1 प्लस I multiplied by Z minus 1 minus I. आणि 0 multiplied by 0 is again 0. याचाच अर्थ Z square minus Z 1 minus I minus Z 1 plus I plus 1 plus I 1 minus I. आपण काय केलं, फक्त मल्टिप्लिकेशन केलं. तर आपण आता हे सॉल्व करू. Z स्क्वेअर मायनस Z प्लस IZ मायनस Z मायनस IZ प्लस 1 प्लस येस, हा आहे A प्लस B, हा आहे A मायनस B. याचा अर्थ काय ते A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर. तेच आपण या ठिकाणी आता लिहू. 1 स्क्वेअर मायनस I होल स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. I स्क्वेअर म्हणजे मायनस 1 मायनस 1 मायनस 1 प्लस 1. ते आता आपण पाहू. हे कॅन्सल. Z स्क्वेअर मायनस Z मायनस Z मायनस Z मायनस 2Z प्लस 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर. कारण minus I square is equals to minus of minus 1 which is equals to 1. And so we have is equals to 0. So we have Z square minus 2Z plus 2 is equals to 0 is the given equation. ज्याचे रूट्स हे दोन आहेत.
तर अशा प्रकारे आपण पुढचाही प्रॉब्लेम केला. हॅलो, हा भावना, साक्षी, माइक ओपन करा. हा, स्क्रीन दिसत नाही. हॅलो, सर बोला ना. हा, स्क्रीन दिसत नाहीये का? मला किती आहे? ओके आय ओके. थिंक तिला रेंज प्रॉब्लेम असेल. हो का? ओके. अरे, असं कसं चालणार ना, आता रोज लेक्चर ऑनलाईन होणार, रेंजचा प्रॉब्लेम. सो हाऊ सर टू आम्ही मॅनेज? दोघीच आहे आज. काय काय? दोघीच आहे आज म्हणलं लेक्चर अटेंड करायला. हा हा, हो, मी पाहिलं. काय काय काय? ठीक आहे, तर त्याला काय करता येईल आपण तुमचा पाहू. आवाज येतोय पण मला स्क्रीन क्लिअर नाही दिसत आहे. ओके. रेंज कुठे नसते का उगा असं बाजूला बाहेर कुठे असं काही नाही का? रेंज आहे सर, बाहेर रेंज मध्ये. ठीक आहे, मग आता हा व्हिडिओ मी युट्यूबवर टाकतो, त्यावेळेस पाहून घे. असं आपण करू आणि सॉल्व्ह करू प्रॉब्लेम, कसं सॉल्व्ह करता येईल ते. हो, ठीक आहे सर. ओके, एक प्रॉब्लेम देतो, तुम्ही आता करता का लगेच मला उत्तर सांगा. ओके, सर मला काही समजलं नाही. एक प्रॉब्लेम देतो मी आता, तो प्रॉब्लेम करा तुम्ही आणि मला उत्तर सांगा. ट्रान्सफॉर्म करा लगेच. z is equals to 2 root of 3 plus 2i into polar form and exponential form करा. केला का स्टार्ट प्रॉब्लेम? सांगा आन्सर. भावना आणि साक्षी आन्सर काय आलं सांगा.
पोलर फॉर्म सांगा. काल हे केलंय आपण प्रॉब्लेम, परत सांगितलं मी. ओके, मी करतो. वी हॅव रेक्टिलिनियर फॉर्म. काय आहे? z इज इक्वल्स टू 2√3 प्लस 2y दॅट इज x प्लस iy. याचा अर्थ x ची व्हॅल्यू आहे 2√3 आणि y ची व्हॅल्यू आहे 2. मग आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे? पोलर फॉर्म मध्ये. म्हणजे z इज इक्वल्स टू r cos of theta प्लस i sin of theta. याचा अर्थ आपल्याला r फाइंड करायचा आहे. r कसं फाइंड करणार? r is equals to root of x square plus y square, that is root of 2√3 whole square plus y square म्हणजे 2 square, which is root of 16, which is equals to 4. आपल्याला आता r ची व्हॅल्यू भेटलेली आहे. आता आपल्याला थीटा फाइंड करायचा आहे. थीटा इज इक्वल्स टू tan inverse of y by x, that is tan inverse of 2 divided by 2√3 which is equals to tan inverse of 1 upon √3 which is equals to pi by 6 किंवा 30 डिग्री. आणि म्हणून आपल्याकडे थीटा आहे, आपल्याकडे r आहे. याचा अर्थ z इज इक्वल्स टू काय येणार? 4 cos of pi by 6 प्लस i sin pi by 6. हे झालं आपलं उत्तर z चं. आता आपल्याला काय फाइंड करायचं? आता आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म फाइंड करायचं. एक्सपोनेन्शियल फॉर्म कसं फाइंड करणार? z इज इक्वल्स टू r e टू द पॉवर ऑफ i थीटा. r ची व्हॅल्यू किती आहे? r ची व्हॅल्यू आहे 4 आणि थीटाची व्हॅल्यू आहे पाय बाय 6. दॅट्स इट. अशा प्रकारे आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि पोलर फॉर्म दोन्ही सांगितलेले आहेत. आणि डायग्राम कशी येणार? अर्गेन डायग्राम 30 डिग्री दॅट इज पाय बाय 6 आणि हा z आणि ही 4 येणार लेंथ आणि z इज इक्वल्स टू 4 e टू द पॉवर ऑफ i पाय बाय 6. ही इमॅजिनरी लाईन आणि ही रिअल लाईन. अशा प्रकारे हा पार्ट केला. आता अजून एक प्रॉब्लेम घ्या. Express the given complex number in exponential form. Exponential form. नंबर काय दिलेला आहे? z is equals to pi i. करा प्रॉब्लेम. सांगा किती वेळ? करा प्रॉब्लेम. भावना तो काय नाही करत आहे.
एक पण आन्सर नाही सांगितलं. अंडे आन्सर सांगा पटकन. Z equal to pi cos 90 plus I sin 90. हे कोणतं? पोलर फॉर्म. येस. एक्सपोनेन्शियल नाही केलं. हा एक्सपोनेन्शियल करून सांगा. एक्सपोनेन्शियलचा फॉर्म्युला काय आहे? r e to the power of I theta. ओके, आता मी करतो. z इज इक्वल्स टू x प्लस आय वाय. याचा अर्थ x आहे या ठिकाणी 0 आणि y आहे या ठिकाणी पाय. आता आपल्याला काय पाहिजे? थीटा पाहिजे. थीटा इज इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ y बाय x. याचाच अर्थ काय? tan इनवर्स ऑफ पाय बाय 0. याचा अर्थ tan इनवर्स ऑफ इन्फिनिटी म्हणजे पाय बाय 2. थीटाची व्हॅल्यू आली पाय बाय 2. r ची व्हॅल्यू काढायची. r इज इक्वल्स टू रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर म्हणजे 0 स्क्वेअर प्लस पाय स्क्वेअर विच इज पाय. मग आता आपल्याकडे काय आलं? r आला पाय, थीटा आला पाय बाय 2. याचा अर्थ z इज इक्वल्स टू r e टू दी पॉवर ऑफ आय थिटा मधली थीटाची व्हॅल्यू आपल्याला भेटली, r ची व्हॅल्यू भेटली, म्हणजे आपल्याला तो रिप्रेझेंट करता येईल. r ला काय म्हणतात? मी काल बोललो होतो, r म्हणजे मॉड्युलस, म्हणजे लेंथ ऑफ द ओरिजिन वेक्टर, दॅट इज पोझिशन वेक्टर ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर ज्याच्या टिपला आहे. आणि थीटा म्हणजे आर्ग्युमेंट ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर असोसिएटेड विथ दॅट कॉम्प्लेक्स नंबर. r ची व्हॅल्यू आहे पाय e टू दी पॉवर ऑफ I पाय 2. This is the representation of complex number in exponential form. आलं का असं साक्षी आणि भावना? ओके, गुड. चला आपण पुढे जाऊ. आपण हा प्रॉब्लेम तुम्हाला करायचा आता. डिटरमाइन the modulus and argument of given complex number z plus 2i, sorry 3 plus 2i. it's not z. माझं z आणि 2 सारखं दिसतं, सॉरी z आणि 3 सारखं दिसतं. 3 plus 2i divided by 3 minus 2y. त्याच्यानंतर रिप्रेझेंट धिस नंबर इन विच फॉर्म? पोलर फॉर्म अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म. करा. कसं करणार? तुमचं तुम्ही करा, मी इथे साईडला करतो. वी हॅव z इज इक्वल्स टू गिवन कॉम्प्लेक्स नंबर z इज इक्वल्स टू 3 plus 2i divided by 3 minus 2i. ओके, आपल्याला x प्लस आय वाय च्या फॉर्म मध्ये सुद्धा नाहीये. हा खूप कॉम्प्लिकेटेड फॉर्म, सॉरी कॉम्प्लेक्स फॉर्म, नॉट गुड फॉर्म मध्ये आपल्याला नॅचरल फॉर्म मध्ये आणायचं आहे. कसं करणार? z is equals to 3 plus 2i divided by 3 minus 2i multiplied by
3 plus 2i divided by 3 plus 2i. रॅशनलायझेशन ना. हा येस, रॅशनलायझेशन करू आपण ह्याला. आता हा काय येईल ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये. 3 स्क्वेअर मायनस 2i होल स्क्वेअर. मला पाहावं लागतं कोणी अरे देवा, कट झालं ते. पाहत होतो कोणी आले का नवीन विद्यार्थी? नाही. हा तर आपल्याकडे काय आहे, हा अशा प्रकारे आलेला आहे. आता आपण 3 त्रिक 9 प्लस 6i याचा आपण डायरेक्ट जर बेरीज केली तर आपल्याला, जर डायरेक्ट जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला भेटते 9 minus 4 plus 12i divided by 30, which is equals to 5 plus 12i divided by 30, जे की आपण कोणत्या फॉर्म मध्ये लिहू शकतो? 5 divided by 13 plus 12 divided by 13i. Now comparing this with x plus iy, what we get? X is equals to 5 divided by 13 and y is equals to 12 divided by 13. हे कोणत्या फॉर्म मध्ये लिहिलं आपण? रेक्टिलिनियर फॉर्म मध्ये. आता आपल्याला पोलर फॉर्म काढायचा आहे आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म. पोलर फॉर्म काढायचा असेल तर आपल्याला r पाहिजे माहित. r ची व्हॅल्यू आहे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर, विच इज रूट ऑफ x स्क्वेअर म्हणजे 5 स्क्वेअर डिवाइडेड बाय 13 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर डिवाइडेड बाय 13 स्क्वेअर. आणि जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला कळेल की r ची व्हॅल्यू किती येते? 1 येते, which is modulus, that is z, which is equals to r. मॉड्युलस आपण फाइंड केलेला आहे. किती आहे तो? 1 युनिट. आता आपल्याला थीटा फाइंड करायचा आहे. थीटा कसा फाइंड करणार? थीटा इज इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ y by x. याचाच अर्थ tan इनवर्स ऑफ y म्हणजे किती आहे? 12 divided by 13 divided by 5 divided by 13. 13 cancel, and so we will get tan inverse of 12 by 5. आता ह्याला लय मॉडिफाय करायची गरज नाही. का गरज नाही? कारण शक्यच नाही. 12 by 5 is not a standard any result, and that's why our theta is equals to, that is argument किती आला? tan inverse of 12 by 5. This is our argument. आता पोलर फॉर्म मध्ये लिहू आपण. पोलर फॉर्म. पोलर फॉर्म काय असतो? z is equals to r cos of theta plus I sin of theta. r ची व्हॅल्यू 1 cos of tan inverse of 12 by 5 plus I sin of tan inverse of 12 by 5. हा झाला पोलर फॉर्म. आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म z is equals to r e to the power of I theta. r ची व्हॅल्यू किती आहे? 1 e to the power of I tan inverse of 12 by 5. हा झाला एक्सपोनेन्शियल फॉर्म. तर अशा प्रकारे आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. तुमचं असं झालं का? सांगा मला उत्तर.
सर हा बोला. हॅलो, हा बोला. मॉड्युलस कसं फाइंड केलं परत? काय काय ऐकून आलं? स्लोली सांगा. हा सांगा, काय प्रॉब्लेम आहे? सर हा बोला. हॅलो, हा बोला. हा सर मॉड्युलस कसं फाइंड केलं? मॉड्युलस म्हणजेच आर, रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर विच इज मॉड ऑफ झेड, असं आहे. ओके. ओके. पुढचा प्रॉब्लेम घेऊ आपण. प्रॉब्लेम नाही, आता आपण एक थिओरम घेऊ. खूप जास्त महत्वाचा थिओरम आहे. त्या थिओरमचं नाव आहे डी मोरिस थिओरम. पुढे कोणतं लेक्चर आहे का आता? थिओरम डी मोरिस थिओरम. डी मोरिस थिओरम काय आहे? हे खूप जास्त युजफुल थिओरम आहे आपल्याला कॉम्प्लेक्स नंबरचे कॅल्क्युलेशन करताना, प्रॉब्लेम्स करताना खूप जास्त महत्वाचं. आणि त्याचं फक्त आपल्याला स्टेटमेंट आहे. आणि ते स्टेटमेंट काय आहे? द स्टेटमेंट इज cos of theta प्लस आय साइन ऑफ थिटा टू द पॉवर ऑफ n. मला सांगा बरं, कोणत्या फॉर्म मध्ये कॉम्प्लेक्स नंबर लिहिलाय? एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये, रेक्टिलिनियर फॉर्म मध्ये, का पोलर फॉर्म मध्ये लिहिलाय? हा पोलर फॉर्म मध्ये लिहिलाय. इज इक्वल्स टू cos of n theta प्लस I sin n theta is a statement. कळालं? काय स्टेटमेंट आहे? cos of theta plus I sin theta to the power of n is equals to cos n theta plus I sin n theta. हे पाठच करायचं. ओके. आता आपल्याला छोट्या फॉर्म मध्ये कसं प्रूव्ह करता येईल? cos theta प्लस I sin theta आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे, विच इज इक्वल्स टू e टू द पॉवर ऑफ I theta. आपण हे प्रूव्ह केले थोड्या वेळापूर्वी, आठवतंय ना? आपण ह्याचं एक्सपान्शन घेतलं, ह्याचं एक्सपान्शन घेतलं, ह्याचं एक्सपान्शन घेतलं, आणि हा एवढा पार्ट आहे. आपण एका मागच्या थोड्या वेळापूर्वी आपण हे प्रूव्ह केलेलं आहे. सो दिस इज इक्वेशन नंबर 1. आता आपण काय करू? दोन्ही साइडला n ने पॉवर देऊ. cos theta प्लस I sin theta to the power of n is equals to e to the power of I theta to the power of n. ह्याचा पॉवर n, याचा अर्थ I theta आणि n याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन असतं, जे की आपण असे लिहू शकतो, which is equals to e to the power of I n theta. We can write this. Now say n theta is equals to phi. एक नंबर आहे, n theta is काहीतरी नंबर आहे. Say that number is equals to phi. Then above equation is equals to I to the power of theta to the power of n is equals to
e to the power of I phi phi थिटा नाही, कारण आपण n थिटाच्या जागी फाय ठेवलं. मग e टू द पॉवर ऑफ I phi चं एक्सपान्शन कसं करता येईल बरं? e टू द पॉवर ऑफ I phi चं एक्सपान्शन cos of phi प्लस I sin of phi, कारण e टू द पॉवर ऑफ I थिटा काय येतं? cos of theta प्लस I sin theta. तर e टू द पॉवर ऑफ I phi काय येणार? cos of phi प्लस I sin of phi. बट phi is equals to n theta. Cos of n theta plus I sin of n theta, and so proved. And so proved cos theta plus I sin theta to the power of n is equals to cos n theta plus I sin n theta. Okay. अरे स्क्रीन दिसत नव्हती का? सॉरी. तुम्हाला स्क्रीन किती वेळ झाली दिसत नव्हती? सर तुम्ही अख्खं proof केलं. काय अख्खं प्रूव्ह झालं? Proofच टाईप ओके, परत दाखव. सर इक्वेशन 1 पर्यंत स्क्रीन इक्वेशन 1 पर हा, मी तुम्हाला प्रत्येकदा सांगतो. त्या ठिकाणी बघा, आपला डी मोरिस थिओरम आपल्याला काय प्रूव्ह करायचा आहे? cos ऑफ थिटा प्लस I sin थिटा टू द पॉवर ऑफ n इज इक्वल्स टू cos n थिटा प्लस I sin n थिटा. ओके, आता आपण थोडा प्रूव्ह केलं होतं की cos थिटा प्लस I sin थिटा इज इक्वल्स टू e टू द पॉवर ऑफ I थिटा. हे कसं प्रूव्ह केलं होतं आपण? e टू द पॉवर ऑफ I थिटाचं एक्सपान्शन घेतलं, cos थिटाचं एक्सपान्शन घेतलं, साइन थिटाचं एक्सपान्शन घेतलं, आणि नंतर आपण ऍडजस्टमेंट केली आणि प्रूव्ह केलं. काय करू? या इक्वेशन 1 ला दोन्ही साइडनी n चा पॉवर देऊ. ओके, तर या साइडला बघा, e टू द पॉवर ऑफ I थिटा टू द पॉवर ऑफ n म्हणजे e टू द पॉवर ऑफ I मल्टिप्लाइड बाय n थिटा. ओके, आता आपण कन्सिडर करू n थिटा इज इक्वल्स टू फाय. ओके, n थिटा इज इक्वल्स टू फाय केल्यानंतर काय होईल? हा पार्ट काय होईल? e टू द पॉवर ऑफ I थिटा, म्हणजेच cos थिटा प्लस I sin थिटा टू द पॉवर ऑफ n इज इक्वल्स टू e टू द पॉवर ऑफ I ऑफ फाय. येस, e टू द पॉवर ऑफ I फाय चे एक्सपान्शन करू, cos ऑफ फाय प्लस I sin ऑफ फाय. ओके, कारण e टू द पॉवर ऑफ I थिटा इज इक्वल्स टू cos थिटा प्लस I sin थिटा. याचा अर्थ e टू द पॉवर ऑफ I थिटा I फाय इज इक्वल्स टू cos ऑफ फाय प्लस I sin ऑफ फाय. मग आता ह्या दोन्ही गोष्टी जर मी पुट केल्या, आता मी या ठिकाणी फायच्या जागी n थिटा टाकेन, कारण फाय इज इक्वल्स टू n थिटा. तर आपलं हे स्टेटमेंट प्रूव्ह होतं. काय प्रूव्ह होतं? अरे एक मिनिट, वाकड्या रेषा झाल्या. हा, की cos ऑफ थिटा प्लस I sin थिटा टू द पॉवर ऑफ n is equals to cos n theta plus I sin n theta. ओके, हा झाला डी मोरिस थिओरम. आता डी मोरिस थिओरमचे खूप सारे फायदे आहेत, त्यापैकी एक आता आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला तो. सर्वांना दिसतंय का व्यवस्थित? ओके, आता एक प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू. तुमचं पुढे लेक्चर आहे का आता? कोणतं? हा तुम्हाला होमवर्क म्हणून प्रॉब्लेम मी देतोय, तर तो उद्या करा. कॅल्क्युलेट
हा हॅलो. आय थिंक कनेक्शन गेलं होतं. ऐकू येतं का सर्वांना? आवाज येत नाही. हा आता येतोय का? येत नाहीये. आता- स्क्रीन वर करताय का फक्त सांगताय प्रॉब्लेम? हा हा हा. आवाज येत नव्हता का? एक मिनिट हा. हा आता येतोय का आवाज? आता येतोय? हा ओके. तुमचं पुढचं लेक्चर कोणाचं आहे? Cos of 3 pi by 7 plus I sin 3 pi by 7 multiplied by cos of 2 pi by 7 plus I sin 2 pi by 7 to the power of 2. हे मल्टिप्लिकेशन तुम्हाला करायचंय. ऐकू येते का? हो. येतेच. ओके. हा तर पुढचं लेक्चर कोणाचं आहे? सर आता लास्ट करू. हा मग ठीक आहे. मग आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आता. चालेल? तुम्ही ट्राय करा 1-2 मिनिटं कसं करता येईल. हा प्रॉब्लेम ट्राय करा कसं जमतोय वगैरे. मी हे का दाखवलं, हा पार्ट या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. हा cos theta plus I sin theta to the power of n is equals to cos n theta plus I sin n theta. हा या ठिकाणी खूप महत्वाचा पार्ट आहे. डी मोरिस थिअरम या ठिकाणी तुम्हाला यूज होणार आहे. आन्सर काय माहिती आहे का? एवढ्या सगळ्याचं आन्सर सांगतो तुम्हाला. ह्या सगळ्याचं आन्सर येतं -1 बस. एवढं सगळं मल्टिप्लिकेशन इज इक्वल्स टू -1 हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. करा.
ओके, मी स्टार्ट करतो. या ठिकाणी दोन कॉम्प्लेक्स नंबर आहेत. हा Z1 आहे, हा Z2 आहे. Z1 काय आहे? cos of 3 pi by 7 plus I sin 3 pi by 7. ओके, याचा अर्थ हा जर r cos थिटा प्लस I sin थिटा या फॉर्म मध्ये जर आपण लिहिला तर हा कसा दिसेल? r ची व्हॅल्यू 1, ओके, आणि थिटाची व्हॅल्यू या ठिकाणी r ची व्हॅल्यू 1 आणि थिटाची व्हॅल्यू किती? 3 पाय बाय 7. म्हणून हा पोलर फॉर्म एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कसा असेल? r e to the power of I theta which is equals to 1 e to the power of I of 3 pi by 7 which is equals to cos of 3 pi 7 plus I sin 3 pi by 7 is equals to e to the power of आता सेकंड नंबर. दुसरा नंबर काय आहे? दुसरा कॉम्प्लेक्स नंबर आहे cos of 2 pi by 7 plus I sin of 2 pi by 7 to the power of डी मोरिस थेरम काय सांगतो? cos theta plus I sin theta to the power of n is equals to cos n theta plus I sin n theta. So this can be written as cos of 4 pi by 7 plus I sin of 4 pi by 7 because De Moivre's theorem. De Moivre's theorem काय सांगतो? cos theta plus I sin theta to the power of n is equals to cos of n theta plus I sin of n theta. आता या ठिकाणी theta 2 is equals to 4 pi by 7 हा दुसरा नंबर आहे, आपण theta 2 म्हणतो, आणि r2 is equals to 1 आणि कॉम्प्लेक्स नंबर r e to the power of I theta च्या फॉर्म मध्ये जर आपण लिहिला तर हा कॉम्प्लेक्स नंबर कसा येणार? 1 e to the power of 4 pi by 7 which is equals to cos of 4 pi by 7 plus I sin of 4 pi by 7. म्हणजे हा नंबर आणि हा नंबर या दोघांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. And that's why cos of 3 pi by 7 plus I sin of 3 pi by 7 multiplied by cos of 2 pi by 7 plus I sin of 2 pi by 7 to the power of 2 is equals to e to the power of I 3 pi by 7 multiplied by e to the power of I 4 pi by 7. E या दोघांची बेरीज होईल I 3 pi by 7 plus I 4 pi by 7 which is equals to I 7 pi by 7 e to the power of which is equals to e to the power of I pi. e to the power of I pi म्हणजे काय? cos of pi plus
I sin of pi. Cos of pi येतं -1, I sin of pi येतं 0, and so the whole equation is equals to -1, and hence we have find the multiplication of these two number. आलं का सगळ्यांना? ठीक आहे, तर अशा प्रकारे आजचा हा पार्ट आपण इथे संपू. अभ्यास करा, माझे मागचे लेक्चर पहा. काही नाही समजलं तर मला सांगा. ओके, जमला का प्रॉब्लेम? बोला मला.